नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक सिंपल अशी व्हेज थाळी जी अगदी 40 मिनिटात तयार होते। त्यामध्ये असेल कैरीचे लोणचे, फोडणीचं वरण, मसाला दोडका, फुलके आणि हे ताक आहे जिरेपूड टाकलेलं। त्याचबरोबर काकड्याही असतील, भातही असेल। आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागेल तूर डाळ 1 वाटी आणि मूग डाळ पाव वाटी। धुवून घ्यायची आहे स्वच्छ आणि त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाका। हळद पाव टीस्पून टाका, जिरे अर्धा टीस्पून, हिंग पाव टीस्पून टाका, थोडंसं तेल टाका। इथे मी तांदूळ 1 वाटी घेतलेली आहे। तांदूळ धुवून स्वच्छ घ्यायचा आहे व 1.5 वाटी पाणी टाका आणि मीठ चवीनुसार घाला। आता ह्या दोन्ही गोष्टी आपण कुकरला लावूया व 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकर होईस्तोपर्यंत कणिक भिजवा। आता आपण दोडका फोडणी टाकूया। मसाला दोडका करण्यासाठी तेल 2 चमचे टाका। तेल गरम झाले की मोहरी पाव टीस्पून टाका, हिंग पाव टीस्पून टाका व कांदा 1 टाका। हळद पाव टीस्पून टाका। आता कांदा व्यवस्थित परतवून घ्या। हा पाव किलो दोडका आहे, ज्याची साली काढून उभ्या फोडी केलेल्या आहेत। तर दोडका व्यवस्थित परतवून घ्या। तर चवीनुसार मीठ घाला। तर 5 मिनिटं वाफ करायला ठेवूया। तोपर्यंत आपण वरण फोडणी देऊया। इकडे आपली डाळ शिजलेली आहे, थोडी पळीने ती घोटून घेऊया। एका पातेल्यात तूप 2 चमचे टाका। तूप गरम झाले की मोहरी, जिरे, हिंग, हळद पाव टीस्पून टाका। कढीपत्ता टाका। लसूण ठेचलेला टाका, मिरच्या टाका व मंद गॅसवर भाजून घ्या। वरणाला फोडणी छान झाली तरच वरण छान लागतं। तर लसूण थोडा लालसर झालेला आहे। आता आपण डाळ टाकूया। आता गरजेनुसार गरम पाणी टाकू। खूप वरण पातळ करायचं नाहीये। तर चवीनुसार मीठ टाका आणि गुळाचा 1 खडा टाका। तर वरण शिजायला ठेवूया। तोपर्यंत दोडका मऊ झाला असेल आपण बघूया। इथे आपला दोडका मऊ छान झालेला आहे। कांदा लसूण मसाला 1 टीस्पून टाका। दोडका तिखट चांगला नाही वाटत, त्यामुळे मी इथे तिखट कमी टाकलेला आहे। तर
तिखट व्यवस्थित परतवून घ्या. एक 2 मिनटं तिखट भाजू दे. आता तिखट आपला भाजलेला आहे. शेंगण्याचा कूट पाव टीस्पून टाका. व्यवस्थित तो कूट परतवून घ्या. आपल्याला थोडी ग्रेव्ही करायची आहे, त्यामुळे आपण पाणी एक अर्धी वाटी टाकू. आता व्यवस्थित शेंगण्याचा कूट शिजूस तोपर्यंत वरण बघूया. वरण छान शिजलेलं आहे, एकसारखं झालेलं आहे. आता वरून कोथिंबीर घालून वरण बंद करू. इकडे आपण कैरीच्या लोणच्यासाठी फोडणी देऊ. तेल 1 चमचा टाका. त्यात मोहरी, हिंग, हळद पाव टीस्पून टाका आणि गॅस बंद करा. फोडणी आपली थंड होऊस तोपर्यंत आपण कैऱ्या कट करून घेऊ. इकडे भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. ग्रेव्ही छान तयार झालेली आहे, एकसारखी तयार झालेली आहे. गोडा मसाला 1 टीस्पून टाका. गोडा मसाल्याने त्या भाजीची चव वेगळीच येते. तर वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा. आता आपली फोडणी थंड झालेली आहे. त्याच्यामध्ये तिखट 2 टीस्पून टाका. कैऱ्या सालीकडून कट केलेल्या आहेत. इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. 3 कैऱ्यासाठी 2 टीस्पून तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. मीठ चवीनुसार टाका. कैरीच्या आंबटपणावर तुम्ही गूळ कमी जास्त करा. तर व्यवस्थित ती फोडणी मिक्स करून घेऊया. तयार आहे आपले कैरीचे लोणचे. आता फुलके आपण लाटून घेऊ. छोटासा गोळा घेऊन अगदी हलक्या हाताने आपल्याला फुलके लाटायचे आहेत. तर तव्यावर टाकू. अर्धवट कच्चा असताना परतवू आणि लगेच गॅसवर परतवून घेऊ आणि गरम असताना त्याच्यावर तूप लावायचं आहे. अशी आपली तयार झालेली आहे व्हेज थाळी. उन्हाळ्याचे दिवस आहेत, काकड्या आपल्याला खूप मिळतात, तेव्हा काकडी आणि ताकाचा वापर करू. ताकामध्ये थोडंसं जिरेपूड टाकू, त्यामुळे पचायलाही हलकं जातं. गरम भातावर तूप टाकू आणि आपली ही व्हेज सिंपल थाळी तयार आहे. जर तुम्हाला ही सिंपल थाळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.